शुद्ध परमात्मा मीच असे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चतुर्वरुण यमरहिते देवी कुबेरहित शची जो पाठीमागं सांगितलं की साक्षी भाष्य ज्ञान आणि प्रमात्याचं ज्ञान जेव्हा बाह्य इंद्रियादिकांचं साह्य न होता अंतःकरण वृत्तीला एखाद्या विषयाचं ज्ञान होतं तेव्हा त्याला काय म्हणतात साक्षी भाष्य. आणि बाह्य इंद्रियादिकांचं किंवा प्रमाणांचं साह्य होऊन जे ज्ञान होतं वृत्तीला विषयांचं तर त्याला काय म्हणतात प्रमात्याचं ज्ञान किंवा प्रमातृभाष्य असं त्याला म्हणतात. आता याच्यामध्ये सांगतात थोडंसं आवाजामुळे हे झालं तरी एकाग्र होतं तर थोडंच राहिलं. आता हे जे ब्रह्मज्ञान आहे त्याप्रमाणे अंतःकरण वृत्ती जेव्हा आत्माकार होते 135 पान ना ज्या वेळेला आपल्या अंतःकरणावरती ती ब्रह्मरूप आत्माकार होते म्हणजे ब्रह्मच आत्मा आणि आत्माच ब्रह्म अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारच्या आकाराची होते तेव्हा वृत्ती बाहेर न जाता आंतरिक ब्रह्माशी संबंध पावते. ब्रह्म कुठे आहे आतमध्येच आहे. आतमध्ये कोणत्या रूपाने आहे अंतरात्मा किंवा प्रत्येगात्म रूपाने आहे आणि वृत्तीसुद्धा काय आहे आतमध्येच आहे. त्या वृत्तीला त्या ब्रह्मविषयाशी संबंध करण्यासाठी बाह्य साधना म्हणजे इंद्रियादी बाह्य साधनांच्या द्वारा बाहेर जावं लागत नाही. ब्रह्म या आतमध्येच आहे प्रत्येगात्मरूपाने. वृत्ती काय करते त्या ब्रह्माचं ज्ञान करण्यासाठी बाहेर न जाता म्हणजे बाह्य असणाऱ्या इंद्रियादी साधनांचं कोणतंही साह्य न घेता आतमध्येच काय होते ब्रह्मात्माकार होते वृत्ती. पण आता आणि जर सुखदुःखाचं ज्ञान कोणतं आहे प्रत्यक्ष. सुखदुःख कुठं होतात वृत्ती आतमध्ये सुखदुःखाकार होते कारण सुखदुःख हे आत आहे आणि वृत्ती आतच आहे त्यामुळे सुखदुःख आणि अंतःकरण वृत्ती यांचं एकदेश स्थितत्व होऊन सुखदुःखाचं ज्ञान होतं. परंतु त्यासाठी बाह्य कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही आणि बाह्य साधनांची आवश्यकता साह्य न घेता जे जे झालेले अंतःकरण वृत्तीला ज्ञान आहे ते ज्ञान कोणते साक्षी भाष्य ज्ञान आहे की नाही. आणि जर बाह्य साधनांची मदत झाली इंद्रियादिकांची तर त्या ज्ञानाला काय म्हणतात प्रमातृभाष्य असं म्हणतात. मग आता ब्रह्मज्ञान जे आहे तर ते ब्रह्मज्ञान करून घेण्यासाठी अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या साह्या वाचून आतमध्ये असणाऱ्या आत्मब्रह्माकार किंवा ब्रह्मात्माकार होते बरोबर ना. मग तिला त्या ब्रह्म्यात कोणतं ज्ञान होतं प्रत्यक्ष ज्ञान होतं का त्याला परोक्ष ज्ञान म्हणता येईल प्रत्यक्ष ज्ञान होतं. इंद्रिय संबंध झाला आहे का नाही परंतु त्याला साक्षी भाष्य म्हणता येईल का प्रमातृभाष्य आहे साक्षी. आपल्याला असं वाटतं की बाबा त्याला इंद्रिय संबंध वाचून झाले की नाही जरी ते प्रत्यक्ष असलं ब्रह्मज्ञान परंतु त्यालासुद्धा काय म्हटलं पाहिजे साक्षी भाष्य कारण इंद्रियांचा साह्या वाचून झालेलं आहे की नाही. मी ब्रह्म आहे हे ज्ञान इंद्रिय संबंध होऊन झाले का नाही मग त्या ज्ञान प्रत्यक्ष नाही का आहे. सुखदुःखाचं जसं प्रत्यक्ष आहे तसंही ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकतं. फक्त फरक एवढाच आहे की ब्रह्मज्ञान हे सुद्धा काय होईल साक्षी भाष्य होईल. अशा प्रकारची आपल्याला शंका येते ते सांगतात. अंतःकरण वृत्ती जेव्हा ब्रह्मरूप आत्माकार होते तेव्हा ती वृत्ती बाहेर न जाता आंतरिक ब्रह्माशी संबंध पावते. म्हणून ब्रह्मज्ञानही सुखदुःख ज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष आहे पण साक्षी भाष्य नाही. ब्रह्मज्ञान प्रत्यक्ष आहे की नाही आहे पण त्याला साक्षी भाष्य म्हणता येईल का नाही. स्वप्नातल्या पदार्थाच्या ज्ञानाला साक्षी भाष्य म्हणता येईल का. स्वप्नातल्या पदार्थाची देवढी ज्ञान साक्षीत प्रकाशन करतो की नाही पण अंतःकरणवृत्तीच्या द्वारा करतो का अविद्यावृत्तीच्या द्वारा करतो अविद्यावृत्तीच्या द्वारा. सुखदुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे की नाही
अंतःकरण वृत्तीला सुखदुःखाचं ज्ञान होतं ते प्रत्यक्ष आहे का परोक्ष आहे? मग त्याला साक्षी भाष्य म्हणता येईल का? त्याला ते अंतःकरण वृत्तीचं ज्ञान आहे, बरोबर आहे ना, परंतु ते प्रमाणा वाचून झाले का? आपलं प्रमाणाच्या साह्याने झाले का? नाही. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? साक्षी भाष्यच म्हणतो. अंतःकरण वृत्तीचा असून देखील त्याला काय म्हणतो? मग तसंच अंतःकरण वृत्तीचं सुखदुःखाचं ज्ञान अंतःकरण वृत्ती का नाही? बरोबर आहे की नाही? तरीसुद्धा आपण त्याला साक्षी भाष्य म्हणतो का प्रमातृभाष्य म्हणतो? कारण प्रमाणा वाचून झाले की नाही, ते प्रमाणा वाचून झाले की नाही सुखदुःख झालेले. तसं या ठिकाणी मी ब्रह्म आहे हे झालेलं ज्ञान प्रत्यक्ष आहे का नाही? बाह्य पदार्थांच्या किंवा प्रमाणांच्या साह्याने झालेलं आहे का? मी ब्रह्म आहे प्रमाणाच्या साह्या वाचून झालेले. हे बघा, अंतःकरण वृत्तीला ब्रह्म हे आतमध्ये आणि मी ब्रह्म आहे हे झालेलं जे ज्ञान आहे, बरोबर आहे ना, ते झालेलं जे ज्ञान आहे ते इंद्रिय साह्याने झालेलं आहे का? तरी ते प्रत्यक्ष आहे की नाही? ते प्रमात्याचं आहे की नाही? का ते प्रमातृभाष्यच म्हणावं लागेल का साक्षी भाष्य नाही असंच म्हणावं लागेल? साक्षी भाष्य नाहीच असं म्हणावं लागेल, बरोबर आहे ना. आता बघा, ते काय झाले? प्रमाणापासून उत्पन्न झाले. इंद्रिय वाचून नसलं झालं तर जगात काय केवळ इंद्रियच प्रमाण नाही? प्रमाण काय एकच नाही, प्रत्यक्ष प्रमाणांची संख्या 9 आहे की नाही? 6. मग प्रमाणांची संख्या किती आहे? 6. जर तुम्ही आयती नाही त्या वृत्ती प्रवाहामध्ये दिलेले आयती हे एक प्रमाण आहे, परंपरा हे एक प्रमाण आहे, अभिनय हे सुद्धा एक प्रमाण आहे, परंतु ते दुसऱ्या वेदांत शास्त्रामध्ये याची गणना केली नाही. परंतु हे 3 प्रमाणं त्याच्यामध्ये मानलेले आहेत. परंतु ज्यांना वृत्ती प्रवाह शिकण्याचं श्रम वाटतात त्यांच्यासाठी 6 प्रमाण आहेत. आणि तर ते म्हणजे सांगतात की म्हणून ब्रह्मज्ञानही सुखदुःख ज्ञान. ते म्हणतात कृष्ण महाराजांना मी गुरु करणार आहे, पण थोडं थांबा, अगोदर 13 पाठ आहेत ना, ते माझे 30 पाठ करायचे म्हणतात. असं म्हणता 7 वर्ष झालेत, आता कधी होणार आहे काय माहिती. म्हणून ब्रह्मज्ञानही सुखदुःख ज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष आहे, पण साक्षीभाष्य नाही. साक्षीभाष्य नाही याच्याविषयी निश्चय झाला ना. ब्रह्मज्ञान हे साक्षीभाष्य नाही. आता नुसतं प्रतिज्ञा केल्याने भागेल का? नाही. कारण सांगायला पाहिजे ना. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धी लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. मग आता ते म्हणतात पण साक्षीभाष्य नाही. काय साक्षीभाष्य नाही? ब्रह्मज्ञान साक्षीभाष्य नाही. कारण ब्रह्मज्ञानास गुरुद्वारा शब्द प्रमाणाचा म्हणजे महावाक्याचा श्रोत्राशी संबंध बाह्य साधन आहे. कारण ब्रह्मज्ञान बाह्य साधना वाचून झालेले आहे का? नाही. बाह्य साधन कोणतं आहे? गुरुने केलेल्या तत्वमसी महावाक्याचं उच्चारण आणि त्या उच्चारण केलेल्या वाक्याचा श्रोत्राशी झालेला संबंध म्हणजे बाह्य साधनाची मदत झाली की नाही तुम्हाला? आणि मग हे ज्ञान झालेलं आहे. आणि बाह्य साधनांच्या द्वारा ज्या वेळेला अंतःकरण वृत्तीला एखाद्या विषयाचं ज्ञान होतं त्या ज्ञानाला साक्षीभाष्य म्हणत नाही. उलट त्याला काय म्हणतात? प्रमातृभाष्य असं म्हणतात. म्हणजे प्रमात्याला प्रमाणाच्या द्वारा झालेलं ज्ञान प्रमाज्ञान. मग त्या ज्ञानाला तुम्ही ब्रह्मज्ञानाला प्रमाज्ञान म्हणणार का साक्षीभाष्य म्हणणार? कारण ते काय झालेले? प्रमाणापासून. कोणत्या प्रमाणापासून झाले? शब्द प्रमाणापासून. शब्दही सामान्य माणसाचा आहे का अपौरुषेय वेदाचा आहे? अपौरुषेय. आणि तो अपौरुषेय वेदाचा आहे म्हणून ज्ञान झालं का त्या शब्दाचा श्रोत्याच्या स्रोत्राशी संबंध झाला म्हणून ज्ञान झालं? मग संबंध झाल्यानेच म्हणजे साधनानेच तुम्हाला काय झालं? ज्ञान. आणि ते म्हणजे प्रमाणानेच झालेलं ज्ञान. शब्द हा एक प्रमाण आहे की नाही? मग शब्द प्रमाणापासून झालेलं ज्ञान आहे ते प्रमातृभाष्य आहे की नाही? ते प्रमात्याचं ज्ञान आहे की नाही? आणि ते ज्ञान बाह्य साधना वाचून झाले की नाही? साधनाने झाले का त्या बाह्य साधनांना प्रमाण म्हणतात. ते प्रमाण कोणतं आहे? ठीक आहे ना. म्हणून ब्रह्मज्ञानास गुरुद्वारा शब्द प्रमाणाचा म्हणजे महावाक्याचा श्रोत्राशी संबंध बाह्य साधन आहे. म्हणून ब्रह्मज्ञान प्रबल प्रमारूप आहे. ब्रह्मज्ञान नुसतं प्रमारूप आहे का प्रबल प्रमारूप आहे? प्रबल का म्हटलं बरं? काल आपण चिंतन केलं काय प्रबलतेचं? काही प्रबल प्रमाणापासून झालेले. प्रबल प्रमाण कोण आहे? शब्द. आणि खरंच प्रबल आहे का? प्रत्यक्षात सगळ्या याचा बात करणार आहे का?
म्हणून नुसतं प्रमारूप आहे का प्रबल प्रमारूप आहे? प्रबल म्हणजे अगदी ती अकाट्य आहे की नाही. कोणी येऊ, कुंतीने एकदा सांगितलं की ते काय झालं, कर्णाला झालेलं ज्ञान साक्षी भाष्य आहे, साक्षी भाष्य आहे का प्रमा आहे का प्रबल प्रमारूप आहे? कारण का शब्द आहे कोणाचा? त्याच्या त्याला राधा सुताचा आहे का कोणतीचा आहे? कोणत्याचा आहे? कुंतीचा आहे. कोणत्याचा नाही, राधा सुताचा नाही, राधाचाही नाही, कोणाचा आहे? कुंतीचा आहे. म्हणून तो कोणता आहे? प्रबल प्रमाणे आहे की नाही. म्हणून सांगतात, म्हणून ब्रह्मज्ञान प्रबल प्रमारूप आहे की नाही. अहम ब्रह्म या वृत्तीचा विषय जे ब्रह्म त्याच्याशी वृत्तीचा संबंध आहे. अहम ब्रह्म, मी ब्रह्म म्हणतो त्यावेळेला वृत्तीचा विषय कोण आहे? वृत्ती कोणाला जाणते? मी ब्रह्म म्हणतो तेव्हा अंतःकरण वृत्ती कोणाला विषय करते, कोणाला जाणते? ब्रह्माला. म्हणजे अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा विषय जो ब्रह्म, त्या वृत्तीचा त्या ब्रह्म विषयाशी संबंध आहे की नाही? संबंध आहे, त्याच्याशी वृत्तीचा संबंध आहे. म्हणून ब्रह्माचे ज्ञान प्रत्यक्ष आहे. जर अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एकदेश स्थितत्व असलं की त्या ज्ञानाला म्हणतात प्रत्यक्ष ज्ञान. म्हणून मी ब्रह्म आहे यामध्ये अंतःकरण वृत्तीचा विषय जो ब्रह्म याच्याशी संबंध आहे आणि त्या संबंध होऊनच त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं. म्हणून ते ज्ञान काय आहे? अप्रबल प्रमारूप आहे. प्रबल प्रमारूप आहे आणि म्हणून ते ज्ञान प्रत्यक्ष आहे. जेव्हा धूम, आता बघा इथं पुढं, जेव्हा धूम पाहून अग्नीचे ज्ञान होते तेव्हा धूमाचे ज्ञान तर प्रत्यक्ष आणि अनुमानाने अग्नीचे ज्ञान परोक्ष आहे. आता एखादा मनुष्य काय म्हणतो की तो पर्वत आहे, तो पर्वतावर अग्नी आहे. आता दूरच्या पर्वतावर अग्नी दिसतो का? नाही. त्याला ज्ञान कशाचं होतं? धुराचं. आणि तो काय म्हणतो? ज्या अर्थी धूर दिसतो त्या अर्थी तिथं अग्नी आहे. धुराचं कोणतं ज्ञान आहे? त्याला प्रत्यक्ष ज्ञान आहे. आणि अग्नीचं प्रत्यक्ष ज्ञान आहे का? नाही. का परोक्ष ज्ञान आहे? अग्नीचं काय आहे? त्याला परोक्ष. दूरच्या वस्तूचं कोणतं ज्ञान होतं आणि जवळच्या वस्तूचं कोणतं ज्ञान होतं? अपरोक्ष. आणि ते प्रत्यक्ष प्रमाणे होतं का अनुमान प्रमाणाने होतं? जवळच्या वस्तूचं जे ज्ञान होतं ते कोणत्या प्रमाणाने होतं? शब्द प्रमाणाने होतं. ते परोक्ष होतं का अपरोक्ष होतं? परोक्ष पण होतं. आणि परोक्ष कधी होतं? जेव्हा वस्तू आहे एवढं सांगतं तेव्हा काय होतं? दावा आहे या शब्दाने कोणतं ज्ञान होतं? आणि दावा तूच आहे म्हणण्याने कोणतं? आणि दोन्ही ज्ञान कोणत्यापासून होतात? शब्द प्रमाणापासून होतात. ठीक आहे ना. म्हणजे तुमचं मागचं पुढचं अनुसंधान चांगल्या प्रकारचं आहे. तर त्याच्यामध्ये म्हणून ब्रह्माचे ज्ञान प्रत्यक्ष आहे. जेव्हा धूम पाहून अग्नीचे ज्ञान होते तेव्हा धूमाचे ज्ञान तर प्रत्यक्ष आणि अनुमानाने अग्नीचे ज्ञान परोक्ष आहे. बरोबर ना. कारण नेत्रद्वारा वृत्तीचा धूमाशी संबंध आहे. अंतःकरण वृत्तीचा धूम म्हणजे धुराशी जो संबंध आहे तो काय इंद्रियांच्या साह्याने आहे का? आहे. कशाचा? कोणत्या इंद्रियाच्या साह्याने? नेत्रेंद्रिय. म्हणून नेत्रेंद्रियाला धुमाचं कोणतं ज्ञान होतं? का वृत्ती आणि धुमाचं एकदेश स्थितत्व आहे? ते इंद्रिय वाचून आहे का इंद्रिय संबंधाने आहे? म्हणून त्या ज्ञानाला कोणतं ज्ञान म्हणायचं? प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं. आणि अग्नीला कोणतं ज्ञान? अग्नीचं ज्ञान कोणतं आहे? अंतःकरण वृत्तीला परोक्ष ज्ञान आहे. बरोबर आहे ना. परोक्ष ज्ञान आहे. अग्नीचं ज्ञान परोक्ष आहे. त्याला कोणतं ज्ञान म्हणतात? अनुमान प्रमाणाने होणारं ज्ञान आहे. कारण जिथं जिथं धूर तिथं अग्नी. कुठं पाहिलं आहे का उदाहरण? याथा महानसे म्हणजे स्वयंपाकघरात धुराडेवर असतं, खाली चूल असते, असं त्याला ज्ञान आहे की नाही? मग आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहत असताना चूल आहे, वर धुराडे. पण आता डोंगरावर जेव्हा अग्नीचं अनुमान करतो त्यावेळेला डोंगरावर अग्नीचं प्रत्यक्ष आहे का परोक्ष आहे? आणि धुमाचं कोणतं आहे? प्रत्यक्ष. ठीक आहे ना. कारण नेत्रद्वारा वृत्तीचा धुमाशी संबंध आहे. म्हणून धुमाचे ज्ञान प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणाने अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या आतच अग्नीच्या आकारास ग्रहण करते. वृत्तीचा अग्नीशी संबंध नसतो म्हणून अग्नीचे ज्ञान प्रत्यक्ष नाही, परोक्ष आहे. धुमाचे ज्ञान प्रत्यक्ष, परंतु ते काय होतं? त्याच्यावरून अनुमान प्रमाणाने अंतःकरणाची वृत्ती आतल्या आतच अग्नीची होते. का अग्नी प्रत्यक्ष दिसतो इंद्रियांचा? नाही. अंतःकरण वृत्ती काय होते?
आतल्या आतच काय होते, अग्नीच्या आकाराची होते. मग त्यावेळेला त्या अग्नीचं प्रत्यक्ष ज्ञान आहे का त्याला तिथं? नाही. का ते अग्नीचं ज्ञान परोक्ष आहे, का धुमाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे? का धुमाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे आणि अग्नीचं ज्ञान परोक्ष नाही? हां, अग्नीचं ज्ञान परोक्ष आहे, धुमाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे, बरोबर ना? धुमाचं ज्ञान आणि अग्नीचं ज्ञान परोक्ष आहे, बरोबर. प्रत्यक्ष नाही असं म्हटलं तर अग्नीचं ज्ञान प्रत्यक्ष नाही का परोक्ष आहे? दोन्हीवर प्रत्यक्ष नाही आणि परोक्षही आहे. या रीतीने कारण आता शेवट आहे आपला हा उपसंहाराचा, म्हणजे याच्यामध्ये काही शंका, कारण खरं आडलंय कुठं आपलं ब्रह्मज्ञान होतं का? ब्रह्मज्ञान झाल्यावरती संसार दुःखाची, पण ब्रह्मज्ञान होतं कसं होतं, कोणाला, नंतर कार्य काय ते नंतर पाहू. आमचं पहिलं म्हणणं आहे का ब्रह्माचं प्रत्यक्ष होईलच कसं, आहे की नाही? परंतु ब्रह्माचं ज्ञान प्रत्यक्ष असतं, इंद्रिय संबंधा वाचून आहे, प्रमाणापासून होतं, अबाधित अर्थाला विषय करणारं आहे, इंद्रियाची गरज नाही, आहे की नाही? आणि ब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी इंद्रियांची गरज आहे. बरं, कोणत्या इंद्रियाने होतं? श्रोत्रेंद्रियाचा संबंध होतो, पण श्रोत्रेंद्रिय महत्त्वाचं आहे का शब्द प्रमाण महत्त्वाचं आहे की नाही? कोणत्या प्रमाणे झालं? आता मी कालच कोणी सांगितलं की कोणी बंडा महाराजांनी कोणी सांगितलं वृत्ती प्रभाकरमध्ये आलेले. आता मी हे पुस्तक वाचतोय, आहे की नाही, आणि एखाद्याने एकदम सांगितले जवळचे कुठली तरी अशी विशेष वार्ता की तुम्हाला अमक्या व्यक्तीनं बोलावल्याबरोबर मी हे पुस्तकं लगेच राहतं जागेवरून मी निघतो तुमच्याबरोबर, आहे की नाही? निरोप सांगितलं प्रमाण. आता पुस्तक दिसतंय का मला तुमचं वाक्य ऐकू येते? वाक्य ऐकू येते. मग हे प्रत्यक्ष याचं आहे की नाही? आणि हे तुमचं बोलतात हे कोणतं? हे शब्दप्रमाणाने याचा बात केला की नाही? समोर असलं तरी मग आता मी जे निघालो ते प्रत्यक्षामुळे निघालो का शब्दप्रमाणाने निघालो? शब्दप्रमाणाने निघालो. धुमाचे ज्ञान प्रत्यक्ष आणि अनुमानाने अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या आतच अग्नीच्या आकारास ग्रहण करते. वृत्तीचा अग्नीशी संबंध नसतो. वृत्तीचा आणि अग्नीचा साक्षात संबंध आहे का? आता नाही. म्हणून अग्नीचे ज्ञान प्रत्यक्ष नाही, परोक्ष आहे. या रीतीने जेव्हा वृत्तीचा विषयाशी संबंध होतो तेव्हाच प्रत्यक्ष ज्ञान होते. प्रत्यक्ष ज्ञान कधी म्हणायचं? वृत्तीचा विषयाशी साक्षात संबंध आला तरच प्रत्यक्ष. अग्नीचा पर्वतावर असणाऱ्या अग्नीचा आणि वृत्तीचा साक्षात संबंध होतो का? वृत्ती आतल्या आतच अग्नीच्या आकाराची होते. ती कोणत्या प्रमाणाने होते? प्रत्यक्ष प्रमाणाने होते, अनुमान प्रमाणाने होते. आणि जेव्हा वृत्तीशी विषयाचा संबंध नसतो, विषय दूर किंवा भूत अथवा भविष्य असतो आणि अनुमानाने अथवा शब्दाने आंतरीच विषयाकार वृत्ती होते, तेव्हा परोक्ष ज्ञान म्हणावे. बघा एवढी एक पंक्ती. आणि जेव्हा वृत्तीचा विषयाशी संबंध होतो तेव्हाच प्रत्यक्ष ज्ञान होते. आणि जेव्हा वृत्तीचा विषयाशी संबंध नसतो, वृत्तीचा आणि विषयाचा साक्षात संबंध झाला नाही, त्याला कारण काय? तो विषय खूप दूर असला तर वृत्ती त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा वृत्ती वस्तू खूप भूतकाळातली असली, आहे की नाही, त्याचा संबंध होईल का? किंवा अजून भविष्यात उत्पन्न होणारी असली तर तिचा संबंध होईल का? नाही. म्हणजे वृत्तीचा विषयाशी साक्षात संबंध नसतो. म्हणजे ती वस्तू विषय किंवा ती वस्तू दूर असते, किंवा भूतकाळात असते, होऊन गेलेली असते, किंवा भविष्यकाळात उत्पन्न होणारी असते, किंवा दूर असते. आणि अनुमानाने असे जे पदार्थ त्यांचं ज्ञान होत नाही का? होतं. परंतु कसं होतं? अनुमानाने अथवा शब्दाने आंतरीच विषयाकार वृत्ती होते. आपल्याला अनुमान प्रमाणाने आतल्या आत काय होते? त्या अग्नीच्या आकाराची वृत्ती होते, किंवा शब्दानेच त्या ठिकाणी आतल्या आतच काय होते? त्या विषयाच्या आकाराची वृत्ती होते. कोणत्या प्रमाणाने? शब्द प्रमाणाने किंवा अनुमान प्रमाणाने. तेव्हा जसं त्या करणारा सांगितलं, तो म्हणाला का मी कोणते हे मी राधेय नाही. ही वृत्ती काय झाली? आतल्याच आत इंद्रिय संबंधा वाचून त्या शब्द प्रमाणाने आतमध्येच झाली. त्याला कोणते नावाचं काही दिसलंय का त्याला? याच्यामध्ये काही नाही. शब्द प्रमाणाने आतल्या आतच झाली, परंतु शब्द प्रमाणाने झाली. मात्र
परंतु त्याला जे ज्ञान होते आंतरिक विषयाकार वृत्ती होते तेव्हा परोक्ष ज्ञान म्हणावे. जर मी कोणाला सांगितलं की ह्या भिंतीच्या बाहेर या अमक्या ठिकाणी घट आहे, ज्ञान झालं की नाही, परंतु तो घट काय आहे, मध्ये भिंतीचा प्रतिबंध आहे, अशा वेळेस ज्ञान नाही झालं का तुमची वृत्ती आतल्या आतच त्या आकाराची झाली, आकारित झाली, नेत्रेंद्रियाच्या साह्याने झाली की साया वाचून झाली, शब्द प्रमाणाच्या साह्याने झाली की शब्द प्रमाणाच्या साया वाचून झाली. त्यामुळे त्या वस्तूचं ज्ञान झालं ते परोक्ष झालं का अपरोक्ष झालं? परोक्ष का झालं? वृत्तीचा विषयाशी साक्षात संबंध झाला नाही, म्हणून त्याचं ज्ञान कोणतं झालं? ब्रह्म सच्चिद आनंद रूप आहे असं श्रुतीप्रमाणाने तुम्हाला ज्ञान होईल का नाही? त्या ज्ञानाला तुम्ही परोक्ष म्हणणार का प्रत्यक्ष म्हणणार? परोक्षच म्हणणार आहे की नाही? शब्द प्रमाणाने झाले की नाही? मग ते प्रमाणजन्य आहे की नाही? आहे. पण प्रत्यक्ष म्हणणार का परोक्ष म्हणणार का? कारण त्याने काय झालं, फक्त त्या वस्तूच्या अस्तित्वाचा बोध झाला, ती वस्तू मीच आहे असा बोध झाला आहे का? नाही. समजा तत्वमसी महावाक्याने तुम्हाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होईल का नाही? त्यावेळेला वृत्तीचा ब्रह्म या विषयाशी संबंध होईल काय? मग ते ज्ञान वृत्ती आणि विषयाचं एक देस्थित्व असल्यावर प्रत्यक्ष असतं काय का प्रत्यक्षच असतं का? ते झालेलं ज्ञान प्रत्यक्षच आहे. महाराज येतं ना लक्षात? आणि अनुमानान तुमच्या लक्षात येणं विशेष नाही, आमच्या लक्षात येणं विशेष आहे की नाही? बरोबर आहे ना? महाराजांची ज्ञानेश्वरी सांगणं विशेष नाही, आपलं ज्ञानेश्वरी आपल्याला कळणं हे विशेष आहे. स्वामी महाराज सांगितलं होतं का कधी? मग चला. नाही, तुम्हाला सांगितल्यावर मग आम्ही तुमच्याशी स्पर्धा केल्यासारखं होईल. काय झालं की शताब्दीमध्ये ज्ञानेश्वरीची बक्षिसं पैठणला दिली सरकारने, तर ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे त्यांना प्रत्येकाचा सत्कार केला. तर त्याच्यामध्ये काही ठराविकच होते लोक, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या आळंदीचे एक महाराज आहेत जगताप महाराज म्हणून, त्यांचा सत्कार केला. आणि 1-2 लोक राहून गेले ज्यांना नावं सुचवायला सांगितलं. तर स्वामी महाराजांनी सांगितलं तुम्ही त्यांची नावं घ्यायला पाहिजे होते. तर ते म्हणे त्यांच्या नावापेक्षा काय आहे, आम्हाला ठराविकच नावं सांगितली होती. त्याच्यात जे प्रज्ञाचक्षू आहे त्यांना अधिक महत्त्व द्यायला पाहिजे होतं, म्हणून आम्ही त्यांची नावं सुचवली, यांची दिली नाही. ते म्हणे मग तो तुम्ही यांची नावं द्यायला पाहिजे होती, त्यांची मागं ठेवायला. एक विनोदाचा विषय आणि स्वामी महाराजांचं सांगण्याचा आशय हे लक्षात घ्या. तर ते म्हणे असं कसं काय बरं तुम्ही म्हणता? त्यांना लिहिता वाचता येत नसताना त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली, त्यांचा सत्कार अगोदर व्हायला पाहिजे. स्वामी महाराज म्हणजे त्यांचा नाही, यांचा अगोदर व्हायला पाहिजे. कारण काय, त्यांची अंतःकरणवृत्ती नेत्रेंद्रियाच्याद्वारा बाहेर जायला काही वावच नाही, त्यामुळे ती कायम अंतर्मुख राहून ती ज्ञानेश्वरी सहज पाठ करू शकते. ज्यांना देवाने डोळे दिले आणि ज्यांच्या वृत्तीची धाव इंद्रियांच्याद्वारा सारखी बाहेर आहे, त्यांना किती निग्रह करावा लागतो, त्यांना जास्त श्रम आहेत, म्हणून त्यांनी पाठ करणं विशेष आहे असं स्वामी महाराज म्हणले. आलं लक्षात? मग आम्ही सरस का तुम्ही सरस? पण आम्ही सरस कधी ज्ञानेश्वरी पाठ केली तर तोपर्यंत तुम्हीच सरस आहे, तोपर्यंत तुम्हीच सरस आहे. एखाद्याने पाठ करून दाखवल्यावर बघू आपण, आहे की नाही? तोपर्यंत नाही. आता म्हणून ब्रह्मज्ञान प्रबल प्रमाणरूप आहे. अहम ब्रह्म या वृत्तीचा विषय जे ब्रह्म त्याच्याशी वृत्तीचा संबंध आहे, म्हणून ब्रह्माचे ज्ञान प्रत्यक्ष आहे. जेव्हा धूम पाहून अग्नीचे ज्ञान होते तेव्हा धूमाचे ज्ञान तर प्रत्यक्ष आहे आणि अग्नीचे ज्ञान परोक्ष आहे. कारण नेत्रद्वारा वृत्तीचा धूमाशी संबंध आहे, म्हणून धूमाचे ज्ञान प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणाने अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या आतच अग्नीच्या आकारात ग्रहण करते. वृत्तीचा अग्नीशी संबंध नसतो, म्हणून अग्नीचे ज्ञान प्रत्यक्ष नाही परोक्ष आहे. या रीतीने जेव्हा वृत्तीचा विषयाशी संबंध होतो तेव्हाच प्रत्यक्ष ज्ञान होते, आणि जेव्हा वृत्तीशी विषयाचा संबंध नसतो, विषय दूर किंवा भूत अथवा भविष्य असतो आणि अनुमानाने अथवा शब्दाने आंतरिक विषयाकार वृत्ती होते, तेव्हा परोक्ष ज्ञान म्हणावे. अनुमानाने किंवा शब्द प्रमाणाने आतच जर विषयाकार वृत्ती झाली तर तिला कोणतं ज्ञान म्हणायचं? परोक्ष ज्ञान. ठीक आहे ना? म्हणून इंद्रियजन्य ज्ञानच प्रत्यक्ष आहे असा नियम सिद्ध होत नाही. जे जे इंद्रियांपासून उत्पन्न झालं तेच ज्ञान प्रत्यक्ष असं काही म्हणता येत नाही. इंद्रिय आणि विषय यांचं एकदेश स्थितत्व झालं किंवा अंतःकरणवृत्ती आणि विषय यांचा संबंध झाला, साक्षात संबंध झाला की त्याच ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणायचं असं काही नाही. तर काय आहे, इंद्रियजन्य ज्ञानच प्रत्यक्ष आहे असा नियम सिद्ध होत नाही. सुखदुःखाचे ज्ञान प्रत्यक्ष आहे पण इंद्रियजन्य नाही. सुखदुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे का नाही? मग ते इंद्रियजन्य आहे का?
तरी त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात की नाही? म्हणतात. मग हा प्रत्यक्ष अनुभव आहे का नाही जीवांचा? सुखदुःखाचं ज्ञान इंद्रियजन्य नाही, तरीसुद्धा त्याला प्रत्यक्ष असं म्हणतात. कारण सुखदुःख आणि अंतःकरणवृत्ती यांचं एकदेश स्थितत्व झालं. याचा अर्थ अंतःकरणवृत्ती आणि कोणताही पदार्थ यांचं जेव्हा एकदेश स्थितत्व होईल त्याला म्हणायचं प्रत्यक्ष ज्ञान. बरोबर आहे ना? मग श्रुती तत्वमसी महावाक्याचा श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध होऊन अहम ब्रह्मास्मी असं जे ज्ञान होतं, त्या अहम ब्रह्मास्मी वृत्तीचा विषय जे ब्रह्म, बरोबर ना, त्या अंतःकरणवृत्तीचा आणि ब्रह्माचा साक्षात संबंध होऊन त्या ठिकाणी ते ज्ञान होतं. त्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणावं का परोक्ष म्हणावं? प्रत्यक्ष म्हणावं. बरोबर ना महाराज? प्रत्यक्ष म्हणायचं. बरं, ते ज्ञान प्रत्यक्ष आहे पण इंद्रियजन्य आहे का? मग सुखदुःखाचं ज्ञान इंद्रियजन्य आहे का? तरी त्याला प्रत्यक्ष म्हटले की नाही? मग ब्रह्मज्ञान इंद्रियजन्य नसलं तर प्रबल श्रुती प्रमाणापासून झालेलं आहे. आबाधित अर्थाला विषय करणारे अंतःकरण वृत्ती आणि विषयांचं एकदेश स्थितत्व आहे. त्या ज्ञानाला तुम्हाला काय म्हटलं पाहिजे? प्रत्यक्ष. आता म्हणजे तुम्हाला ह्या तरंगात एवढं निष्पन्न करायचं, हे तरंग संपता की ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होतं आणि तत्वमसी महावाक्याने होतं. प्रबल प्रमाणजन्य आहे, ते वास्तव आहे. त्यामुळे ते ब्रह्मज्ञान मला संपादन केलं पाहिजे. आणि ते असं नाही का ब्रह्माचं कसं होईल, इंद्रियाचा संबंध होत नाही. अरे प्रमाणापासून झालेले, प्रमाणाचा, बरोबर ना, त्याला इंद्रियजन्य असलं. सुखदुःखाच्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणता आणि इंद्रियजन्य तर नाही. आणि ब्रह्मज्ञानाला प्रबल प्रमाणापासून झालेले, जरी इंद्रियाच्या संबंधावातून झालं असलं तरीसुद्धा अंतःकरणवृत्ती आणि एकदेश स्थितत्व जिथं जिथं होतं त्याला काय म्हणतात? प्रत्यक्ष ज्ञान. मग ब्रह्माला तुम्ही प्रत्यक्ष ज्ञान का म्हणू नये? शब्द प्रमाणापासून आतमध्येच ब्रह्माकार वृत्ती झालेली आहे, प्रमाणजन्य आहे. प्रत्येकात्मरूपाने ब्रह्म आतच विद्यमान आहे वृत्ती आणि त्याचं एकदेश स्थितत्व आहे. नसले इंद्रिय तर कुठं बिघडलं? ते ज्ञान कोणतं आहे? प्रत्यक्षच आहे. सुखदुःखाचे ज्ञान प्रत्यक्ष आहे पण इंद्रियजन्य नाही, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. ही सगळ्या गोड लोकांना अनुभव आहे की नाही? आणि अनुभवाचा आपलाप करता येणार नाही. तसेच दशम पुरुषाचे ज्ञान केवळ शब्दजन्य असूनही प्रत्यक्ष आहे. तसं दावा पुरुष आहे, हा दावा आहे, हा दावा आहे. असं पहिल्यांदा काय सांगितलं? दावा आहे किंवा तूच दावा आहे किंवा अयम दशमा, हा दावा आहे. असं जर जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या पुरुषाचं तुम्हाला ज्ञान कोणतं होतं? ते कोणत्या प्रमाणापासून होतं का? कोणत्या प्रमाणापासून? मग त्यावेळेला तुमच्या इंद्रियांचा विषयाचा संबंध होतो का नाही? आणि मग तो पदार्थ जवळ असतो का दूर असतो? जवळ असतो. मग त्याचं होणारं ज्ञान कोणतं आहे? म्हणजे हा दावा म्हटल्याने त्याचा म्हणजे शब्द दावा आहे म्हणलं तर परोक्ष ज्ञान करून देतो, आणि हा दावा आहे म्हटलं तर काय आहे? आणि मग आयम आत्मा ब्रह्म म्हटलं तर कोणतं ज्ञान होईल? प्रत्यक्ष ज्ञान. इंद्रिय संबंधा वाचून होईल का इंद्रिय संबंधाने होईल? प्रमाणाने होईल का प्रमाणा वाचून होईल? प्रबल प्रमाणाने होईल का दुर्बल प्रमाणाने होईल? प्रबल प्रमाण कोण आहे? शब्द प्रमाण. वा वेद. सुखदुःखाचे ज्ञान प्रत्यक्ष आहे पण इंद्रियजन्य नाही, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. तसे दशम पुरुषाचे ज्ञान केवळ शब्दजन्य असूनही प्रत्यक्ष आहे. दहाव्या पुरुषाचं ज्ञान केवळ शब्दापासून झाले की नाही? दावा कोणता आहे का? त्वम दशमहाशी असं म्हटल्याबरोबर हे शब्दप्रमाणे झाले का इंद्रिय संबंध वाचून झाले? का इंद्रिय संबंध वाचून झाले? इंद्रिय संबंध वाचून झाले. तर आधरी तुम्ही म्हणाल का त्याचा इंद्रियाचा संबंध झाला, तो नंतर झाला आणि तो अकिंचित करे, झाला काय आणि न झाला काय. दशम पुरुषाचे ज्ञान केवळ शब्दजन्य असूनही प्रत्यक्ष आहे. म्हणून गुरुद्वारा जे वेदाचे महावाक्य श्रवण केले त्यापासून उत्पन्न होणारे जे अहम ब्रह्मास्मी असे ज्ञान ते प्रत्यक्षच आहे, हे सिद्ध आहे. जर तुम्हाला गुरुद्वारा वेदाचं महावाक्य श्रवण केलं आणि त्यापासून जर तुम्हाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं तर ते ज्ञान परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? अपरोक्ष आहे का प्रत्यक्ष आहे? अपरोक्ष नाही ना. अपरोक्ष आहे का आदृढ अपरोक्ष आहे का दृढ अपरोक्ष आहे? आदृढ अपरोक्ष म्हणलं तर काय त्याच्यात संशय काहीतरी पाहिजे होता, विपर्य नाही. म्हणून ते परोक्ष ज्ञान नाही किंवा आदृढ नाही, कारण ते संशय विपर्य रहित आहे. ऐक नाही. गुरुद्वारा जे महावाक्य श्रवण केले त्यापासून उत्पन्न होणारे जे अहम ब्रह्मास्मी असे ज्ञान ते प्रत्यक्षच आहे, हे सिद्ध झाले. मी ब्रह्म आहे. आता तुम्ही म्हणता की नाही अहम ब्रह्मास्मी, हे ज्ञान प्रत्यक्ष आहे का परोक्ष आहे? का प्रत्यक्ष? यात काही शंकाच राहिली नाही का? आता ते प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला संपादन करायचं आहे. आता आपल्याला काय कळलं? ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकतं आणि मी ब्रह्म हे नाहीच काहीच विचार झाला का?
हां तो पण झाला आहे की नाही, तो पण झाला. राहिला असला तर 2 तरंग अजून आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा आता हे श्रीगुरू त्या शिष्याला सांगतात, शिष्यास कृतार्थ होण्याविषयी उपदेश. शिष्याला आता कृतार्थ होण्याविषयी सांगतात, बाबा जे करायला पाहिजे जीवनात ते तू आता कर आणि हा बोध संपादन कर, निश्चय कर. कधी कर? आताच कर. कुठं कर? हां कोण कर? रामरावांनी करावा. शिष्यास कृतार्थ होण्याविषयी उपदेश. याप्रमाणे हे शिष्य गुरु म्हणतात, मी ब्रह्मरूप आहे असा प्रत्यक्ष निश्चय करून कृतार्थ हो. इथं काय फक्त बुद्धी निश्चय करायचा का दुसरं काय करायचं आहे? याच्यामध्ये काही श्रम आहेत का? निश्चय करायला काय लागतं का काही? बरं निश्चय केल्या वाचूनही तसंच आहे का नाही? हां मग निश्चय करण्याला काय लागतं आहे की नाही? तुम्हाला काय लागतं बरं हा निश्चय व्हायला? स्वामी महाराज सांगायचे काहीच लागत नाही, एवढंच लागतं आहे की नाही? काय लागतं याला? काही जमवाजमव करायची. समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. हातामध्ये समिधा घ्यायच्या का ऐकलेले शब्दाने ग्रहण करायचं आहे की नाही? इतकं सोपं काय आहे का याच्यामध्ये? याप्रमाणे हे शिष्य मी ब्रह्मरूप आहे असा प्रत्यक्ष निश्चय करून कृतार्थ हो. असा उपदेश ऐकून तत्वदृष्टीने विचार करून उत्पन्न झालेल्या ब्रह्म अपरोक्ष बोधाने कृतार्थता प्राप्त झाल्याचा अनुभव श्रीगुरूस निवेदन करून त्यांचे चरणावर मस्तक ठेवले. असा सगळा उपदेश तत्वदृष्टीनं ऐकला. तत्वदृष्टी हा मोठा उच्च अधिकारी आहे आणि म्हणून त्याने काय केला, विचार केला आणि त्याला वाटलं की ह्या तत्वमसी महावाक्याने मला अहम ब्रह्मास्मी ब्रह्म आहे असा झालेला बोध तो काय आहे, निसंदेह अपरोक्ष ज्ञान मला त्याचं झालेलं आहे. आणि तो श्रीगुरूंना म्हणतो, गुरुजी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम कृतार्थोस्मी धन्योस्मी. ऐके नाही, अहो गुरु अहो वयम अहो मयम अहो शास्त्रम असा त्याला आनंद झाला. आणि त्यामुळं त्याने एक कृतज्ञता म्हणून ऐके नाही म्हणून श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवलं. त्यांनाही बरं वाटलं की आपण ज्या कारणासाठी एवढा उटारेटा केला तो त्यांनी लिहिले की जीवनामध्ये 2च उपमा दिल्यात ना कोणी माऊलींनी, की ज्या वेळेला आईचा काय मुलगा आणि गुरुचा शिष्य हे 2 जेव्हा कृतार्थ होतात तर त्यावेळेला जो आनंद होतो तो आईला किंवा श्रीगुरूंनाच माहीत. कोणती ओवी आहे? शिष्याचे निधालेपणे बाळकाचे धाईजे. बालक तृप्त झाल्यावर काय आनंद असतो बाळकाच्या तृप्तीने ते सांगितलं. बालकाचे धनी धाईजे किया शिष्याचे नि झालेपणे होईजे. हे सद्गुरूची एकलेनी जाणे का प्रसवती. या प्रसवाची वेदना सहन करणारी आई, तिला मुलाला भोजनाची तृप्ती झाली का जणू काही तिला संतुष्ट झाला असं वाटतं का शिष्याचे नि झालेपणे, म्हणजे शिष्य जेव्हा मी कृतार्थ झालो असं म्हणतो तेव्हा तो आनंद काय आहे तर ह्या 2च व्यक्तींना माहीत आहे असं माऊली लिहितात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की.